DJ Pamia in the mix. गुड मॉर्निंग. आणि आज आहे गणपतीचा पहिला दिवस आणि तिकडे पूजा पण चालू आहे गणपतीची. तर चला तिकडेच भेटू आता आपण. जानकी नायकम रामचंद्रम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कौरव विठ्ठल श्री ज्ञानदेव इथे त्रिकर्मण्येन धूपं दले दीपं दले सुप्रतिष्ठित मस्तु हो. हात फिरून इथे सुप्रतिष्ठित मस्तु हो. इथे कान शकून घे सुप्रदेश बाबू ये पहिले फिरून घेतो. इथे अरुण मोठं पिकड डोकं टेकून नमस्कार करते. पंचमूत बाजूला कर, पंचमूत बाजूला कर, पाणी बाजूला करते, डोकं टेकून नमस्कार कर. ते पेढे पण उचला बाजूला घेते. बोल गणपती बाप्पा. गणपती बाप्पा सीता हा या ठेवल्या दिवशी नाही खरं नाही ठेवी तिथे देवाजवळ नानी काय बनवत लावले? आम्ही टेस्ट केला सांगू कसा लागतो मला. इकडे यावी काय करत लावलं त्या बघू थांबा आपण. या पापड सोप्पा काम घेतल्या का यावी? सोप्पा काम नाही सगळं झाला. काय नाही सोप्पा काम घेतलंय. इकडे काय ठेवलंय? भात आईनी पण सोप्पा काम घेतलंय पेपर वाटाचा. इथंच तर मावशा वहिनी पण सोप्पा काम घेतलंय बाबा. सोप्पा काम तेव्हा आमच्या नानीनी बिड्डा बनवले. वाटाण्याची भाजी, खीर. इकडे खीर. जरा बिड्डा गाठून दाखव एकदा आम्हाला. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या. एक नंबर टेस्ट. काय तुम्ही नाचल्या नाही तेव्हा नव्हत्या तुम्ही. कवा ब्लॉग केला तेव्हा कुठं पण तो ये गाडीची जवळ तो कोणता बाई डोले तो आम्हा आपले आता जोर हो तर ते याचा हात बी हल्ला नाही माझा. मग तुम्ही काय बनवत लावले? मी नारळ बनव आणि नानीने नारळ लावले. पण त्यावेळी मस्त सोप्पा काम घेतलं तिकडे पापड तला. काय झाला? सोपा काम घेतले ना कधीपासून करत होतो. दिसला तुला हे भात पण आम्हीच घातले. बघून घे भात ते. नाही तिथं नाव पण लिहिलं जय श्रीनानी. त्याला बघ खाल्ल्यावर समजेल पापड बरोबर तळल्या आणि का नाही तळल्या. काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विनाशि कुर्वीते मुखपादयाति सर्वांगी सुंदरं सिंदूराति अगदी घटे मानमुक्ता फळाची. दर्शन माते मान श्रावण माते मान कामना पूर्ती.
देव जय देव गौरी कमळा चंदनाची रोटी कुंकुम केशरा हिरे जडी गोकुळ शोभतो बरा कुंदुरची नुपुरे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मध्ये मन सावन मध्ये मन कामना पूर्ती जय देव गंगोगती तांबर खडगवंदना सरस्वती महारी गुजुरा जय देव जय शिव शंकरा नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती हो वाळू मावती हो वाळू जय देव तुझे दुर्गड भारी तुझे संसारी जय देव त्रिभुवनी भूमी तुझे देव सुरव नित्यांची भेटी गरुडानुमंत पुढे उभे राहते दर्शन गेला माते दयावळे मूर्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावे वाहिते नीलावरी कळ हो विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबरास रामाची रे भावे हो वारी अम्मा तुझी आठया आरती गणराजा महाकैवल्य केला सेवी नारद तुमरो समगायन करी आरती गणराजा ओरे विश्वब्रह्माची देवी हे मोया रे बाप्पा मोया रे बाप्पा मोया रे आणि मेन खरं ते कारण आहे का शीतल संदीप दिवेकर ही अरुण सीताराम पाटील यांची ज्येष्ठ कन्या आहे आणि तिला 9 वर्ष मुलबाळ झालं नव्हतं. त्या कारणाने अरुणाने नवस घेतला की माझ्या मुलीला जर कन्या किंवा पुतळे जर प्राप्त जर झाले तर मी 5 वर्ष मागी गणपती बसवेल. आणि खरंच देवाच्या कृपेने तिला एक मुलगा आणि एक मुलगी प्राप्त झाली. कितीतरी आनंद त्यांना दोघांना पण झाला आहे. तसंच संपूर्ण पाटील परिवाराला पण एवढा आनंद झाला की ज्या वेळेला आम्ही गणपती ज्या वेळेला बसवतो त्यावेळेला सर्वप्रथम देवाची मूर्ती पण दिसते आणि तिचा मुलगा पण बघतो आम्ही. एवढा तिला आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदामध्ये त्यांनी 5 वर्षाचा नवस पूर्ण करणार आहे अशी देवाला त्यांनी प्रार्थना केली की माझ्या मुलाला माझ्या मुलींना सर्व पाटील परिवाराला सुख समृद्धी लाभू दे अशी देवाकडे त्यांनी प्रार्थना केली. दादा मागी गणेश उत्सव देशभरात साजरा होत आहे. आपण पाटील कुटुंबाच्या वतीने काय शुभेच्छा देतो? पाटील कुटुंबाबरोबर अशी सर्व मागी गणेशांना विनंती करतो का मला असं वाटते का ज्या वेळेला भाद्रपद श्रावण महिन्यामध्ये गणपती येतात त्याच्या जास्त आता जवळजवळ गणपती आज साजरे होतील आणि होतात पण. एका गावामध्ये एकच गणपती होता, आता एका गावाजवळ जवळ 50 गणपती येतील आणि कालांतराने 100 पण होतील. आणि लोकांनी वर्षाला 2-2 गणपती साजरे करतील आणि लोकांना गणपती बसला का एवढा जो आनंद होतोय. संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो भजनाचा असू दे, लहान मुलांचा खेळण्याचा असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, खरोखर लोक आनंदाने साजरा करतात गणपती उत्सव. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा. कारण गणपतीचं आपण सगळेजण पूजन करतोय. प्रत्येकाची भगवंताकडे बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. तरी पण हा बाप्पा जो आहे हा आपल्याला सगळ्यांना एक चांगली सद्बुद्धी देवो. कारण कसं माहिती आहे की प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी प्राप्त झालं तर मी त्याचं पूजन करेन, पण तसं न करताना गणपती बाप्पाकडे किंवा भगवंताकडे एकच प्रार्थना करेन की देवा मी तुझं पूजन करेन, तुला वाटत असेल तर तू मला त्या गोष्टी दे
असं प्रत्येकाच्या डोक्यात ह्या गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजेत, त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व भक्तांना एक प्रार्थना करतोय किंवा विनवणी करतोय की बाप्पाचं प्रत्येकाने मनापासून पूजन जर केलं तर नक्कीच बाप्पा आपल्याला सगळ्या गोष्टी नक्कीच देईल. कारण तो देवांचा देव आहे, गणदेव आहे. आणि अशा गणदेवाजवळ गणपतीजवळ मी सगळ्यांना प्रार्थना करतो. सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि माझ्या मुलीला आज 9 वर्षाने मुलगा झाला, 3 वर्षे झाली मुलाला. त्या खुशीने भरपूर म्हणजे भरपूर असं म्हणजे कार्यक्रम गणपती बाप्पाचा साजरा होतो आमच्या घरात. खूप आनंद असतो. आता बाप्पा चरणी काय प्रार्थना? आता बाप्पा चरणी एकच प्रार्थना आहे का मुला वगैरे सगळी सुखाची राहू दे. माझ्या नंदेला मुलगा नव्हता म्हणून आमच्या सासऱ्यांनी नवस बोलला गणपती आहे आणि त्यांना मुली झाला आणि ते आम्ही नवस पूर्ण केला. किती आनंद होतो. गणपती आल्यापासून आमच्या घरात खूप आनंद होतो आणि सगळे एकत्र येतात, जेवतात, नाचतात, खेळतात. खूप आनंद होतो. आता बाप्पा चरणी काय प्रार्थना? आता बाप्पाच्या येईल त्यांचा गोंगाड बघा. ही नाणी देवीची आत्याने खाऊ आणले, आत्याने खाऊ का आणले बघा. हे आत्याने मग मिठाई आणली हो तुम्ही कास नाही. खोकल्याचं औषध आणलं. खोकल्याचं औषध आणलं नाही का ग? अगं बोलणे काहीतरी आणि आपण खायचं काम करा. खोकल्याचं औषध आणले आत्याने. नाही मला याच पटलं म्हणून मी आणलं. म्हणून भुका लागल्या ते लावताची ना, मग घेऊन ते फरार आहे ना, उपास आहे ना, त्याच्यासाठी. बाबू घे. इकडे जेवायला बसल्या सगळी. जेवायला काय बेडा भात वटाण्याची भाजी इकडे वांग्याचं भरीत आहे. खीर थांब जरा येऊ दे ताटात मग. तेव्हा याच्या लग्नाला या सगळ्या फुकट खायला. आणि काय बटाटा नाही. बटाटा देऊ का? सुरंड आहे सुरंड. कुठे ते खाल का? बटाटा नको, बटाटा मला नको. बटाटा घे ना. नको तू सुरंग घे. सुरंग नाही का सुरण. सुरण. जेवायला मेनू बघा. बिड्डा भात, पापड, वाटाण्याची भाजी, लोणचा, इकडं कोथिंबीरची वडी आहे, मिरच्या, वांग्याचं भरीत. मम्मीची बोलवलं मी. नाही अक्का तुरी रांधले का? नाही जायचं क्रेडिट घेतो पण स्वतः. भारी झाले पण. ऑर्डर घ्याल का तुम्ही? नंबर द्या तुमचा, कॉन्टॅक्ट नंबर. नुसतं काजू टाकले. काजूची पेस्ट करून टाक. चुकीचा नंबर देस ना. नंबर बोल. शिनुबा आमच्या पोला घेऊन आल्या. मावशी काय करत लावली तुम्ही? मावशीला आल्याला कामाला लावली आईनी. दारू पण मारला ना, आता मिक्सर घेतले. हे तुम्हाला कामा नाही का काय? मावशीने आल्या आल्या अगोदर 2 कामं केली, त्याच्यानंतर तू झोपून. मावशीनी, अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मावशीने एवढ्या भारी पोला करून आणल्या. तुम्हाला काय करता? अगं तू चुपच, मावशीने मलाच आणल्या. मावशी जीव मावशी.
हे महाराजांची परत भेट झाली आणि महाराजांनी आम्हाला सगळ्यांना वडापाव आणले बघा. काका मला पण काय वडापाव पार्टी. मला मोठी पदवी दिली. बस मध्ये नाही फिरायला गेलो नमस्कार बरं आहे ना नाही येऊ वडापाव म्हणा नाही एकदम ना फक्त नवरा आले म्हणून वारते एक्याला पण वारला नाही का काय असू नको तू. हा का नाही इकडे बघ सच्चाई बघ खरी बाबा डोलं बघ केली खाती एवढा पण दादा दादा किती केली खायची काय बाय खात होती मी नाही. आता असं एवढा मोठा बरा नाही बरा नाही आणली केली दादा नक्की काय माझ्याकडे दिली. नाही मम्मी नाही खाणार मला माहित आहे. बाबा खाईन मी ते बारीक व्हिडिओ काढत बायवाला कॉपी करते म्हणून व्हायरल होतील म्हणून ते बरं म्हणत होतं ते खाली याचा कॉन्टॅक्ट नंबर पण लिहून जातील आपल्यावाल्या. काय झाला झिरो तुझं होतं ना फॉलोअर्स तेव्हा तुला मी फॉलो केले. बर मग आता काय करू तुझी काय अपेक्षा आहे फॉलो कर काय बोलते त्याच्यात मग तू सेलिब्रिटी आहे एकच फॉलो ठेवलं तुम्ही. नवऱ्यातून तिथंच ठेवले. हो बरोबर आहे हुशार आहे. तुझ्यापेक्षा माझं फॉलोअर जास्त आहे ना. माझं पण होतील थांब ना तो सध्या मी मेहनत करत नाही म्हणून मम्मी जेवायला पण बसली नानीचा मस्त जेवायला माझं लगीन जमणार नाही. ए मोरक्या बैल काही कौशा जेवायला अजून उठा नाही. अरे वहिनी कवरा जेवायचा बसला ना उठ ना. कौशा बसल्या मी पण बसून जायचं. ए दादा दादा काय बोलते सांग ना. काय बोलू जेवलं तरी भुकत लागत नाही त्या कसं काय जाण तिला पत्राने मारले इकडं नाही वाटतं वऱ्या फिरवायलाच बसला. तुला सांगलं तू काय लिहू काय लिहू तू सांग तू काय सांगशील मला काम करायला करताला येतं असं सांगशील ना. मला नाही कंटाळले मग घरी कोण करते आमच्या याला सांगलेला आलंच पण लिंबन झाली या म्हणजे रिकामी तो पाराच होते ना खाली लिंबीला यालाच म्हणतात आलंच पण अरे शॉर्टकट मध्ये रामायण परत येताना ना अक्काला
काय डोकरी आत्याला भाऊकडून 101 रुपये. ए, चुप. दे लवकर पैसे. आणि हे 1 रुपया म्हणले. हे 2 रुपयेच वाटतं ते. आहे ना. लवकर ये लवकर ये. आणि 50 रुपये 50 पैसे माझा ते घेतलं. बोलल्याप्रमाणे हे 100 नाही 1 रुपया. पहिले कुठला देऊ? 1 रुपया हे जे नाही 100 ते तुला नको जे. टाल्या. हे बाय पण जेवण बायानं हरवले डोकरीने. नाचा. नाचा नाचा पडला तरी रिटर्न आहे का? नाही बात तो मला दुसरा पाहिजे. आहे पण एकदम हलक्या एवढा लक्षात ठेव दीदी. लगेच ओपन करायचं का? मी काहीतरी आहे त्याच्यात. बघा बघा कसला बक्षीस जाहीर तर करा. तिने फुगा खेळण्यामध्ये जाम मेहनत केली.
काय मदत करते तुला मी. असा बघ ना जरा, असा बघ ना, असं नाचव ना. बक्षीस मिळालं आहे. आता तुम्ही फोडा येऊ. अगं घरात येऊन दिलं तर पोरांना घरी घेऊन जा. पिशव्या पण देऊ आम्ही. नाही आत्या तू इथंच फोड. आमच्या इज्जतचा सवाल आहे. मी काय बोलतो टायमावर मशीन तर पुरा पण असेल कोलगेट नाही तर काहीतरी. इथंच तर आमच्या इज्जतचा सवाल आहे. पोरांना काय हे बघ. ए कवल्या काय सकाळ वर्षाचा सावा बॉल फेकला ना. 2-2. गोवाली एक्सप्रेस भक्ती पाटील बालदीत 2 चेंडू फेकले. तशी ती गोरी आहे. खेळून काली झाली. आता तुम्ही पाहुणे आले. फुट्टे आम्हाला नाही ग, दोघांसाठी 2 कप नाही, एक पोरासाठी काही बिस्किट खाण्याने जिंकले. पहिले दुकान होता बघून फटाफट बिस्किटा खाते. थँक्यू. मी डोलं मिटकून तो बिस्किट इथपर्यंत आणला ना तोंडात. अरे अरे ओवीचा खायचं आतमध्ये पॅक तांबरे मार खाता खाता वाटले. तुम्हाला माहित होता बाबा त्याला हलवा खायला. ताई दोघी पोरीला 2 आणि तुम्हाला दोघांना कप. माऊली बचत गट सोनाले गोलगाव चेअरमॅन सचिव चेतना तुषार पाटील ही फुग्यामध्ये चिटिंग करून 1 नंबर काढला. थँक्यू. पुढा ना माझं थँक्यू काय वहिनी पुढा तुम्ही तुमचा. ये तपस्या दिदीला दे. चॅलेंज द्यायला पाण्याची बॉटल आणली.